दिवाळी दिवाळी ही मनात असते. आकाश दिवे, पंत्या, रांगोळ्या, पक्वाने, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूप. एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती केवळ प्रतीकं असतात. खरी दिवाळी असते मनामनात. आपल्याला एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वात्सल्य, आपलेपणा हीच तर खरी दिवाळी मनामनांची असते. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर दिवाळी ही 5 दिवसांचा सण असते आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस पासून दिवाळी सुरुवात होते तर भाऊबीजेपर्यंत हे दिवाळीचे दिवस असतात. तर पहा, दिवाळीच्या दिवशी वसुबारसच्या दिवशी मी जी पूजा वगैरे केली, सकाळचं काम थोडंसं आवरून झालं, पूजा वगैरे केली आणि त्यानंतरून म्हणजे थोडंसं काम होतं तर त्या कामाला लागले. कारण हे म्हटले थोडंसं बाहेर जायचं आहे, त्यामुळे मग थोडं बाहेर गेलो आणि काही खरेदी केली. कारण मुलांची आणि माझी जी शॉपिंग आहे तर ती आदल्या दिवशीच झाली होती, वसुबारसच्या आदल्या दिवशी. परंतु त्यांना ड्युटीमुळे टाइम भेटला नव्हता त्यांची शॉपिंग करण्यासाठी, म्हणून मग त्यांच्यासाठी कपडे घेण्यासाठी गेलो. मग त्यांचे 2 ड्रेस घेऊन झाले आणि शॉपिंग करून आल्याच्या नंतरून दुपारचा स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्याच्या नंतरून जेवण वगैरे झाले आणि मग इथं जी आहे तर करंजाचा बाकूर करून ठेवला की जेणेकरून नंतरून आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी जर झाल्या असत्या तर त्या दिवशी देखील केला असता. परंतु मी फक्त भाकूर करून ठेवला आणि गुलाबजामुनचं जी पीठ आहे तर ते मी मळून दिलं. पीठ म्हणण्यापेक्षा जे मी खव्याचे गुलाबजामुन केले होते तर खव्यामध्ये थोडासा हलकासा मैदा घातला होता आणि थोडीशी वेलची पूड वगैरे आणि 1 ते 1.5 चमचा जी आहे तर रवा घातला होता. आणि अशा प्रकारे जे आहे तर मी ते पीठ तयार केलं आणि मग मुलीने जे आहे तर मला ते गुलाबजामुन वळून दिले. कारण तोपर्यंत जे आहे तर मग मी करंजीचं जे आहे तर ते सारण तयार करत होते. तर जे सारण आहे तर ह्या सारणामध्ये मी काय करत असते, नुसते रव्याच्या आवडत नाहीत आणि त्यानंतरून देखील अशा एकदम जास्तच कडक झाल्यासारख्या होतात. कुणाला अशा कुरकुरीत करंज्या आवडतात, परंतु आम्हाला जे आहे तर माझ्या घरात सर्वांनाच अशा कडक करंज्या बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मग मी याच्यामध्ये जे आहे तर 1 किलो खवा आणि एक अर्धा किलो रवा चांगला भाजून म्हणजे त्यामध्ये घातला होता आणि ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले आणि विलायची पावडर वगैरे. तर अशा पद्धतीने जे आहे तर सारण मी हे तयार करून ठेवलं होतं. आणि मग मुलीने गुलाबजामुन वळून दिल्याच्या नंतरून मग मी तळून घेतले ते. कारण मी म्हटलं कसं करंज्या जर झालं तर करंज्या देखील करून घेता येतील, परंतु करंज्या काही झाल्या नाही. गुलाबजामुन वगैरे बनवून झाले आणि लगेचच टाइम तर ह्या दिवसामध्ये असा पटकन निघून जातो, टाइम बिलकुल कामासाठी पुरत नाही. थोडीशी सकाळच्या वेळेला जी आहे तर शॉपिंग करून आलो होतो, कपडे आणि थोड्याशा मिठाई देखील घेऊन आलो होतो. त्याच्यातच आम्हाला जवळजवळ 12:30-1 वाजले होते आणि त्यानंतर म्हणजे मग घरचा स्वयंपाक वगैरे त्याला देखील टाइम गेला. त्यानंतरून मग ह्याला देखील टाइम गेला गुलाबजामुन आणि बाकूर करण्यासाठी. तर तोपर्यंत म्हणजे चांगले 3:30-4 वाजून गेले होते. मग 4 वाजल्याच्या नंतरून परत आपले घराचे झाडझूड वगैरे असते. स्वयंपाक केला म्हणजे मग थोडा हे होतच. तर मग सर्व काही घरं वगैरे झाडून घेतले, कारण दिव्यांची परत लवकरच तयारी करायची होती. आणि कसं येणार की लाइटिंग लावायला देखील अगोदर टाइम भेटला नव्हता, म्हणून या दिवशी लाईट देखील लावायची होती. तर सिद्धेशला आणि यांना सांगावं लागतं की ही अशी लावा तशी लावा, तेच लावतात. परंतु मग थोडंसं सांगावं लागतं की या पद्धतीने, कारण ते म्हणतात की मग परत तुला आम्ही लावलेली लाईट जी आहे तर ती आवडत नाही, तू तुझ्या पद्धतीने सांग कशी लावायची आहे ते, मग आम्ही लावू. परंतु काय झालं ना, पाठीमागच्या वेळेस जे आहे तर असाच मी कचरा काढलेला घरातून गणपती बाप्पाच्या टायमाला. तर थोडीशीच जी लाईट आहे तर ती मी नवीन घेऊन आले होते गणपती बाप्पासाठी. आणि जी पहिली जी थोडीशी खराब लाईट होती ना तर ती लाईट जी खराब लाईटीबरोबर चांगली देखील लाईट 300 मीटरची माझ्याकडून ती फेकून देण्यात आली. मला असं वाटलं की सर्व काही मी यामध्ये खराबच भरून ठेवलेले आहेत, परंतु खराब नव्हते. त्यामध्ये 300 मीटरची एक चांगली लाईट देखील चालल्या गेले. आणि ते एकदम म्हणजे अचानक ज्यावेळेस लाइटिंग काढली की
लावूया म्हणून, तर त्यामध्ये ती लाईट सापडलीच नाही. तर म्हटलं असं जेवढी आहे तेवढी मग लावून दिली. आणि तसं पण जी जिन्याचा जो पोर्च आहे वरचा एकदम, त्यावरती चढायला भीती वाटते. त्यामुळे मग नाही, छोटूला देखील चढून नाही दिलं, उंच असल्यामुळं नकोच म्हटलं वरती. जेवढी तुम्हाला लावता येते आहे तेवढीच खालचे खाली लावून द्या. तर मग अशा प्रकारचे जे आहे, तर उशीर झाला होता बराच वेळ. तर मग लाईट वगैरे लावून झाले आणि लाईट लावून झाल्याच्या नंतरून मग वेळ झाली दिवा लावण्याची. तर मग संध्याकाळची पूजा करून घेतली. पूजा वगैरे दिवा वगैरे लावून झाल्याच्या नंतरून आपल्या प्रत्येक रूममध्ये, घरातल्या प्रत्येक रूममध्ये दिवा लावावा लागतो. बेडरूम, हॉल, किचन, वास्तुदेवताला आणि हॉलमध्ये सगळीकडे दिवे हे लावावे लागतात. मग सगळीकडे दिवे लावले पोर्चमध्ये, परत वरती देखील टेरेसवरती दिवा लावावा लागतो. असं सगळीकडे जे आहे तर दिवे लावून झाले. आणि मग दिवा लावल्याच्या नंतरून जे आहे तर या प्रकारची पूर्ण आपला दिवस या पद्धतीने गेला. कारण दिवाळीचे दिवस म्हटले की कुठं उगतो आणि कुठं मावळतो कळत नाही. अख्खा दिवस जे आहे तर आपला कामामध्ये चालला जातो. तर अशा प्रकारे दिवे लावले आणि लाइटिंग लावली, तर ती देखील या प्रकारे दिसत होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.